श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत महाशिवरात्रीच्या आधी घरी आणा महादेवाच्या 5 प्रिय गोष्टी. मोठी संकटे विघ्न मार्गातून दूर होतील. तसेच आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की महाशिवरात्र येण्याआधी कोणत्या गोष्टी बाहेर काढाव्यात, ती देखील ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी कोणते उपाय करावे ही देखील आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. यंदा महाशिवरात्री 15 फेब्रुवारीला साजरी होणार आहे. हा दिवस शिवभक्तांसाठी खूप खास असतो. या दिवशी लोक उपवास करतात, दानधर्म करतात आणि महादेवाला प्रिय असणाऱ्या गोष्टी घरी आणतात. असं मानलं जातं की महाशिवरात्रीला काही खास वस्तू घरी आणल्यामुळे जीवनात सुख समृद्धी येते आणि येणारी संकट दूर होतात. कोणत्या वस्तू आहेत ज्या घरी आणणं शुभ ठरू शकतं? महाशिवरात्री दिवशी गडबड टाळण्यासाठी या वस्तू आधीच खरेदी करणं उत्तम. पारद शिवलिंग. महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही पारद शिवलिंग घरी आणू शकता. वास्तुशास्त्रानुसार या दिवशी पारद शिवलिंग आणून त्याची पूजा केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात. तसंच याची पूजा केल्याने पितृदोषातून सुद्धा सुटका मिळते. रुद्राक्ष. हिंदू धर्मात रुद्राक्षाला फार महत्त्व आहे. असं म्हणतात की रुद्राक्षाची उत्पत्ती शंकराच्या अश्रूंमधून झाली. त्यामुळे महाशिवरात्रीला रुद्राक्ष घरी आणल्याने चांगलं फळ मिळतं. रुद्राक्ष धारण केल्याने आजार आणि दोष दूर होतात आणि कुटुंबात आनंद येतो. रुद्राक्ष घरात असेल तर कामात येणारे अडथळे सुद्धा दूर व्हायला लागतात. बेलपत्राचं झाड. बेलपत्राचं झाड शंकराला बेलपत्र खूप आवडतं. म्हणून महाशिवरात्रीला बेलाचं एक छोटं रोप तुम्ही घरी आणू शकता. धार्मिक मान्यतेनुसार बेलाच्या झाडात औषधी गुण असतात आणि हे झाड घरात किंवा अंगणात लावल्याने सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. तांब्याचा कळश. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही तांब्याचा नवीन कळश घरी आणू शकता. हा कळश आणून त्यात पाणी भरा आणि तो देवापाशी ठेवा. या तांब्याच्या कळशाने शिवलिंगावर जलाभिषेक केल्यास महादेवाची कृपा राहते. शिवपरिवाराची मूर्ती किंवा फोटो. महाशिवरात्रीला शिव परिवाराची शंकर, पार्वती, गणेश आणि कार्तिकेय मूर्ती किंवा फोटो घरी आणणं खूप चांगलं असतं. यामुळे कुटुंबात एकमेकांबद्दल प्रेम वाढतं आणि ताळमेळ राहतो. शिवपरिवाराची रोज पूजा केल्याने सर्व प्रकारचे दोष मिटून जातात. महाशिवरात्रीच्या पवित्र उत्सवापूर्वी घरातून नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि सुख समृद्धी आणण्यासाठी खालील वस्तू बाहेर काढा किंवा साफ करा. बंद घड्याळ. बंद पडलेले घड्याळे घरात ठेवणे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानलं जातं. तुटलेली किंवा भंगलेली मूर्ती किंवा फोटो. देवाची तुटलेली मूर्ती किंवा फोटो घरात ठेवल्याने नैराश्य निर्माण होते. सुकलेली तुळस किंवा वनस्पती. सुकलेली तुळस घरात नकारात्मकता पसरवते, त्यामुळे ती बाहेर काढा. जुनी आणि खराब झाडू. तुटलेले झाडू घरात ठेवणे दरिद्रीचे कारण बनते. खराब काचेच्या वस्तू. घरामध्ये फुटलेले किंवा खराब झालेली काच ठेवू नका. केतकीचे फूल. महादेवाच्या पूजेत केतकीचे फूल वापरले जात नाही, म्हणून ते टाळा. या व्यतिरिक्त महाशिवरात्रीला घरात गंगाजल, शिवलिंग, रुद्राक्ष, त्रिशूल किंवा डमरू आणणे शुभ मानले जाते. महाशिवरात्रीला मंदिरातून घरी आणा. या 3 वस्तू नेहमी सुख समृद्धी नांदेल. तिजोरी राहील सदैव भरलेली. महाशिवरात्रीचा पवित्र सण हा प्रत्येक शिवभक्तांसाठी श्रद्धेचा आणि आनंदाचा सोहळा असतो. हिंदू पंचांगानुसार पुढील रविवारी अर्थात 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्र साजरी केली जाणार आहे. याच दिवशी भगवान शिव पहिल्यांदा शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले होते. म्हणूनच या दिवशी शिवलिंगाची मनोभावे पूजा केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होऊन सुख समृद्धीचा वर्षा होतो. तसेच ग्रहांचे दोषही दूर होतात. मुहूर्त आणि विधी. यावर्षी चतुर्दशी तिथी 15 फेब्रुवारी रोजी दुपारी 5:04 वाजता सुरू होईल आणि 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 5:34 वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार 15 फेब्रुवारीलाच महाशिवरात्र साजरी होईल.
पूजेचा मुख्य मुहूर्त सायंकाळी 6:11 ते रात्री 9:22 वाजेपर्यंत असेल. या काळात भक्तांनी रात्रभर जागरण करून ओम नमः शिवाय मंत्राचा जप केल्यास त्याचे अनंत फळ मिळते. या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीचे दर्शन घेणे आणि पूजन करणे अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ फलदायी असते. महादेवाला अभिषेकही जरूर करावा. मनोभावे नमस्कार करून मंदिरातून परतताना काही वस्तू सोबत आणाव्यात. असे करणे अत्यंत शुभ मानले जाते. या वस्तूंमुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन सुख समृद्धी नांदते. जाणून घेऊ महाशिवरात्री कोणत्या दिवशी साजरी केली जाईल, शुभमुहूर्त आणि महादेवाची पूजा करून कोणत्या वस्तू घरी आणाव्यात. या वस्तूंनी अभिषेक करा, होईल इच्छापूर्ती. महाशिवरात्रीला शिवलिंगावर वेगवेगळ्या वस्तू अर्पण करण्याचे विशेष असे महत्त्व आहे. शास्त्रानुसार प्रत्येक वस्तूला आपले वेगवेगळे फळ मिळते. पाणी, केवळ एक तांब्या पाणी अर्पण केल्याने शिव प्रसन्न होतात आणि मनाला शांती मिळते. दूध, आर्थिक स्थैर्य आणि आरोग्यासाठी कच्च्या दुधाचा अभिषेक करावा. दही, मानसिक ताण कमी करण्यासाठी दह्याचा अभिषेक अत्यंत गुणकारी आहे. मध, वैवाहिक सुखासाठी आणि आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी मधाने अभिषेक करा. तूप, मुलांच्या आरोग्यासाठी किंवा मुलांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी तुपाचा अभिषेक करावा. काळे तीळ, वाईट नजरेपासून रक्षण करण्यासाठी काळ्या तिळाचा वापर करावा. पूजेनंतर मंदिरातून घरी आणायच्या खास वस्तू अभिषेक आणि पूजेनंतर मंदिरातून काही खास गोष्टी घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते. या गोष्टीमुळे घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही असा भाविकांचा विश्वास आहे. तेव्हा अभिषेक पूर्ण झाल्यानंतर आपण देवाच्या आशीर्वादाचे प्रतीक म्हणून खालील गोष्टी घरी आणू शकता. बेलपत्र, भगवान शिवाला अर्पण केलेले एखादे बेलपत्र घरी आणून आपल्या तिजोरीत किंवा पर्समध्ये ठेवा. असे मानले जाते की आपल्या घरात लक्ष्मीचा वास राहतो आणि पैशाचा ओघ राहतो. पार्वती मातेचा आशीर्वाद, महाशिवरात्रीला शिव आणि पार्वतीचे मिलन झाले होते म्हणून मंदिरातील पार्वती मातेला अर्पण केलेल्या बांगड्या, चोळी किंवा हळद कुंकू यापैकी काही वस्तू आपल्यासोबत घरी आणाव्यात. विवाहित महिलांनी हे परिधान केल्यास अखंड सौभाग्य प्राप्त होते आणि पतीचे आरोग्य आणि आयुष्य वाढते. तसेच त्यांच्या स्वतःच्याही मानसिकतेत सकारात्मक बदल होतात. अभिषेकाचे पाणी, शिवलिंगावर अर्पण केलेल्या पाण्यापैकी थोडे पाणी एका भांड्यात गोळा करून घरी आणा. हे तीर्थ संपूर्ण घरात शिंपडल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. जर घरात कोणी आजारी असेल तर त्याच्यावर हे पाणी शिंपडल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होते. या उपायाने घरातील नकारात्मक ऊर्जा होईल दूर. शिवरात्रीची रात्र ही केवळ पूजेची नसून आत्मिक उन्नतीची संधी असते. या दिवशी उपवास धरल्याने मन आणि शरीर शुद्ध होते. पूजेनंतर घरी आणलेले शिवतीर्थ पाणी आपल्या प्रत्येक खोलीच्या कोपऱ्यात शिंपडा. यामुळे वास्तुदोष दूर होतात आणि घरामध्ये सकारात्मक लहरीचा संचार होतो. भगवान शंकर हे अल्प पूजनेनेही प्रसन्न होणारे देव आहेत. त्यामुळे केवळ श्रद्धेने घेतलेले दर्शनही तुम्हाला समृद्धीच्या मार्गावर नेऊ शकते. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की महाशिवरात्रीच्या आधी घरी आणा महादेवाच्या 5 प्रिय गोष्टी, मोठी संकटे, विघ्न मार्गातून होतील दूर. तर आपण ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहिली. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.